नमस्कार. मी डॉक्टर रश्मी फडणवीस, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ. आपल्या सर्वांचं तन्वी नाईक यांच्या आयुष्य खूप सुंदर आहे या चॅनलमध्ये स्वागत करते. आजचा विषय आहे हा आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुख्य म्हणजे मूत्रदाह, मूत्रनलिका जंतुसंसर्ग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बोलायला घाबरतो. तसं पाहायला गेलं तर लहानपणापासून याची माहिती असणं आणि यावरती उपचार काय आहेत हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. विशेषतः हे आपल्याला जे स्त्रियांना, महिलांमध्ये ह्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. पुरुषांना फार कमी वेळा ह्याला सामोरं जावं लागतं. यात असं म्हटलं जातं की जर समजा आपण टक्केवारी बघितली तर 10 वर्षाखालील मुलींना साधारण 5% मुलींना त्रास होतो. तर 18 ते 24 वर्षाच्या महिलांना साधारण 12 ते 13% असतं. तर 22 ते 45 वर्षाच्या स्त्रियांना हा 44% होतो आणि तर 55-65 मध्ये तर साधारण 25% असतो. आणि 60 वर्षानंतर काही जणींना 9% जणींना हा त्रास होऊ शकतो. आता याची कारणं काय असतात? विशेषतः कारणं बघायला गेलं तर आपला जी शारीरिक रचना आहे ती पुरुषांची आणि स्त्रियांची वेगवेगळी आहे. त्यामुळे मूत्रनलिकेचा हा मार्ग जो आहे तर मूत्रनलिका आणि मूत्राशय ह्याच्यातली जे अंतर आहे आणि यातला जो काय त्याला म्हणतो आपण प्रवास जो म्हणतो तो अतिशय लहान म्हणजे महिलांमध्ये अतिशय कमी आहे. त्यामुळे तो व्यास कमी असल्यामुळे आणि ती मूत्रनलिका लहान असल्यामुळे हा प्रादुर्भाव वरचेवर होऊ शकतो. आता याचा आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला स्त्रियांची नॉर्मल डिलिव्हरी होते, म्हणजे आपण म्हणतो प्रसूती नॉर्मल झालेली आहे, तर अशा महिलांना हा त्रास होऊ शकतो नंतर पुढील आयुष्यामध्ये. तसेच काही वृद्धापकाळाच्यामुळे त्याचा आतला जो भाग असतो, मूत्राशयाच्या नलिकेचा आतला भाग असतो तो हा खूप छोटा छोटा होऊ लागतो आणि मूत्रनलिकेवरती पूर्ण बंद होण्याची क्रिया होते आणि जंतुसंसर्ग वाढू शकतो. तर अशा वेळेला आपण काय करावं? कारण हे जे चेंजेस आहेत हे निसर्गाप्रमाणे चेंजेस होतात, वयाप्रमाणे चेंजेस होतात. त्यामुळे ह्याचा उपाय तर झाला पाहिजे. आता उपाय होताना आपण म्हणतो की आपण प्रथम समजून घेऊया की मूत्रनलिकेतील जंतुसंसर्ग हा एक असा आहे की अनकॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लिकेटेड आणि व्हेरी कॉम्प्लिकेटेड म्हणजे खूप कॉम्प्लेक्स असलेला. तर ज्या वेळेला अनकॉम्प्लिकेटेड असतो म्हणजे साधा वरचेवर म्हणजे वरचेवर न होता एखाद्या वेळेला झाला समजा, तर आपण काय करायचं तर त्यावेळेला आपण लघवी तपासणी करून त्याचा उपाय आपण करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की कॉम्प्लिकेटेड असतात तर त्यावेळेला युरिन कल्चर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण काय होतं की हल्ली अनेक जणांना किंवा अनेक जणींना आपल्याला सवय असते की औषध घेऊन किती बरं होतं, मागच्या वेळेला मला असं औषध दिलं होतं तेच मी आता पुन्हा घेतलं पण त्याचा काही फायदा झाला नाही असं करून डॉक्टरकडे येतात. तर त्यामुळे आपण असं करू शकतो की युरिन म्हणजे ज्या वेळेला हे मूत्रदाह होतो, मूत्राशयाचे विकार होतात, तेव्हा युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी करणं आवश्यक आहे की त्यामुळे आपल्याला बरोबर कोणत्या बॅक्टेरियाने हे इन्फेक्शन झालेलं आहे ते कळतं. सर्वसाधारणपणे कोलाय जे आपल्या अन्ननलिकेत अन्न अन्न ह्या पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे कॉमन आहेत, जे सतत असतात, त्यांचा प्रादुर्भाव जास्त होतो कोलाय इन्फेक्शन. दुसरी स्टेप अशी आहे की साधारण स्टॅफिलोकॉकस म्हणजे कुठेही पस झालेला असेल शरीरात किंवा जास्त अँटीबायोटिक घेतलेले असतील तर अशा तऱ्हेचा हे जंतुसंसर्ग ह्या युरिन कल्चरमध्ये आपल्याला समजू शकतो. आणि अतिशय कॉम्प्लिकेटेड म्हणजे सुडोमोनास सारखे जे आहेत की जे अगदी चिकटून राहणारे बॅक्टेरिया आहेत, तर त्यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आपल्याला त्याप्रमाणे औषध घ्यावं लागतं. आता नुसतं एवढंच ठीक आहे का की सोनोग्राफीने आपल्याला कळू शकतं की एखाद्याला समजा
मूत्राशयाचा विकार असेल, मूत्राशयामध्ये गाठ असेल किंवा स्टोन्स म्हणतो आपण साधे, जेव्हा मूतखडा होतो तेव्हा त्याच्या वरील भागामध्ये लघवी तुंबून जाते आणि त्यावेळेला जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. आणि जेव्हा हा जंतू संसर्ग होतो तेव्हा आपल्याला काही वेळेस नुसता संसर्ग होत नाही, तर काही वेळेला लघवीतनं रक्तसुद्धा जाऊ शकतं. तर अशा वेळेला युरिन कल्चर करून बरोबर व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं. तसंच सोनोग्राफीमध्ये आपल्याला काही वेळेला विशेषतः पुरुषांमध्ये प्रोस्टेटायटिस आणि फिमेलमध्ये ज्या वेळेला बाकीच्या गोष्टींमुळे होतं, म्हणजे कॅथेटर घातलेलं असेल किंवा एखादं ऑपरेशन झालेलं असेल आणि खूप वेळ कॅथेटर असेल, तर त्यामुळे होणारा जंतू संसर्ग समजू शकतो. आता ह्याचे लक्षणं काय आहेत की मूत्रदाह होतो, म्हणजे खूप आग होते, लघवी करताना लघवी तुंबू शकते, लघवी होत नाही पण दुखतं पोटात, आणि काही वेळेला रक्ताची लघवी होते किंवा रक्ताची लघवी होताना काही वेळेला पू पू सकट हे लघवी होते. म्हणजेच काय होतं की हे जंतू जे आहेत ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला पोटात खूप दुखत असतं. तर त्यामुळे त्याचा इलाज करणं हे अतिशय आवश्यक असतं. तर हे एकाच दिवसात तयार होतं का? नाही. हे खरं म्हणजे 2-3 दिवसाच्या नंतर तिसऱ्या दिवशी त्याची लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे काय करायचं की मूत्रदाह थोडासा जरी आपल्याला झाला तरीसुद्धा त्याची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक आहे. आता ह्याच्यावरती उपचार काय आहेत? त्यावरती साधा ज्यावेळेला मूत्र संसर्ग असतो, मग जे जंतू तयार होतात त्यांचा लघवीतनं साधारण आम्ही पस सेल्स बघतो. 8 किंवा 10 ह्याच्यावरती जर पस सेल्स असतील तर त्यांनी औषध घेणं आवश्यक आहे आणि ते औषध फक्त 3 ते 5 दिवसापर्यंत आवश्यक ठरतं. त्यानंतर तुम्ही पाणी भरपूर प्या. पाण्यामध्ये तुम्ही बार्ली वॉटर घेऊ शकता, पाण्यामध्ये शहाळ्याचं पाणी घेऊ शकता आणि मूत्र काहीही झालं तरी तुम्हाला फोर्सफुल युरिनेशन झालं पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. त्याने ते जंतू निघून जातात. तसंच जेव्हा कॉम्प्लिकेटेड असतात तेव्हा कॉम्प्लिकेटेड ह्याच्यामध्ये तेच जी आम्ही औषधं देतो, ती औषधं 3 ते 5 दिवस न घेता 10 ते 14 दिवस घ्यावी लागतात आणि ती ठरलेल्या डोसेजप्रमाणे घेतली तर त्याचा उपयोग होतो. नाहीतर हेच इन्फेक्शन आपल्या मूत्रपिंडापर्यंत जाऊ शकतं आणि मग ज्याला पायलोनेफ्रायटिस म्हणतात, नेफ्रायटिस म्हणतात, अशा तऱ्हेने आपल्या मूत्रपिंडाचे विकार सुरू होतात. तर त्यामुळे मूत्रदाह आणि मूत्रनलिकेचे जंतुसंसर्ग याकडे व्यवस्थित लक्ष दिलं गेलं पाहिजे. बरं, व्यवस्थित लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं की ज्यावेळेला आपण मूत्र विसर्जित करतो तेव्हा घ्यायची काळजी की कुठचाही जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आपल्याला काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वजायनल वॉशसुद्धा आलेले आहेत. तसेच संभोगानंतर पूर्ण वजायनल इन्फेक्शन होऊ नये म्हणून स्वच्छता राखणं जरुरीचं ठरतं. आता दुसरी गोष्ट म्हणजे काही जणांना वारंवार हा मूत्रदाहाचा त्रास होत असतो. याच्यासाठी कारणं काय आहेत बरं? तर मुख्य म्हणजे डायबेटीस. जर तुमचा मधुमेह तुमच्या हातात नसेल आणि मधुमेहाची औषधं तुम्ही नीट घेत नसाल किंवा मधुमेहाची औषधं तुम्ही बदल करून घेतलेली नसतील, तर काही वेळेला हा मूत्रदाह वाढत जातो आणि मग त्यावेळेला जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. पण असंच दुसरी गोष्ट अशी आहे की रिकरंट युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जे आहे ते उपचार करायला सुद्धा कठीण असतं. कारण त्यात जे जंतू होतात ते एका जंतूच्यासाठी तुम्ही औषध दिलेलं दुसऱ्या जंतूला चालत नाही, दुसऱ्याचं दिल्यानंतर तिसऱ्याला चालत नाही आणि शक्यतो युरिन कल्चर केल्यानंतर जे अँटीबायोटिक्स येतात ते तुम्हाला इंजेक्शनद्वारा घ्यावे लागतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं की दरवेळेला आपल्याला ओरली औषध म्हणजे तोंडाने मुखाद्वारे घ्यायची औषधं उपचारासाठी वापरता येतीलच असं नाही. ह्यासाठी लक्ष देणं आवश्यक आहे. आता हे जे इन्फेक्शन होतं ते काही वेळेला
पूर्ण मासिक पाळी बंद झाल्यानंतर जास्त होऊ शकतं. याचं कारण अशी आहे की मूत्र नलिका जी आहे तिचा व्यास कमी होतो आणि ती व्यास कमी झाल्यामुळे तिकडच्या भागातनं जाताना युरिन थांबते आणि युरिन थांबले का साहजिकच जेवढी युरिन तुम्ही समजा बाहेर टाकणार असाल त्याचे काही पट आत राहिली तर तो जंतू संसर्ग वाढत जातो दिवसेंदिवस आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आता याचा उपाय म्हणून आता हल्ली अक्षरशः तुम्हाला आश्चर्य वाटेल की व्हॅक्सिन्ससुद्धा आलेले आहेत. म्हणजे मूत्राशयाचे विकार होऊ नयेत म्हणून व्हॅक्सिन्स आहेत आणि ते जर समजा व्हॅक्सिन आपण घेतलं तर आपल्याला साधारण 8 ते 9 वर्ष हा त्रास होऊ शकत नाही. तर अशा तऱ्हेचे व्हॅक्सिन्स आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही औषधंसुद्धा आहेत की ओरली आपण ते व्हॅक्सिन घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला त्रास कमी होऊ शकतो आणि ज्या वेळेला आपण वारंवार ह्या मूत्रदाह आणि मूत्राशयाचे विकाराकडे जर दुर्लक्ष केलं तर ते पुढे जाऊन मूत्रपिंडाला त्रास देऊ शकतात आणि मूत्रपिंडाचे विकार मग बळावत राहतात. तर त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेऊया की जास्तीत जास्त प्रकाराने ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. जास्तीत प्रकाराने आपण स्वच्छता राखायची. स्वच्छता नुसती राखून उपयोग नाही. महिलांनी तर मासिक पाळीमध्ये, संभोगानंतर आणि महिना मासिक पाळी बंद झाल्यानंतर काळजी घेणं आवश्यक आहे. तसेच पुरुषांनी प्रॉस्टेटायटिससारखा गोष्ट दुर्लक्ष करून चालणार नाही. थोडा माइल्ड असेल, मॉडरेट असेल, सिव्हिअर असेल तर त्याप्रमाणे आपण लक्ष देऊन आपला मूत्रदाह आणि हे मूत्रपिंडाचे विकार आपण टाळू शकतो. आणि एवढंच माझं सांगणं आहे की आता नवीन प्रकाराने नवीन पद्धतीने जे आलेलं व्हॅक्सिन आहे त्या व्हॅक्सिननी जर तुम्हाला आराम मिळत असेल तर ते घेण्यात ते जे शक्य असेल तर नक्कीच घ्या आणि त्यातून बाहेर पडा. नमस्कार. आपलं आरोग्य राखा.